रथसप्तमीबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. रथसप्तमी हा दिवस माघ शुक्ल सप्तमी या दिवशी साजरा केला जातो. या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हटले जाते. रथसप्तमीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा. स्वरूप: हिंदू धर्मीयांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो. आदित्य आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते. या दिवशीच्या पूजेत भक्तीने सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. लाल फुले, चंदन, कापूर अर्पण करून छोट्या छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य दिले जाते. या पूजनाने समृद्धी प्राप्त होते असा संकेत रूढ आहे. 7 घोडे आणि सारथी अरुण यांच्यासह सूर्याचे पूजन करताना सूर्याची सोन्याची प्रतिमा रथात ठेवतात. तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढतात. या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळून आटवतात व सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवसाचे व्रत म्हणून अतिशय महत्त्व असल्याने या दिवशी उपवासही केला जातो. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला सुरू असलेल्या स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदी कुंकवाचे समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती यामध्ये उच्च देवतांची उपासना आणि त्यांचे विविध सण उत्सव साजरे होतात. त्याचप्रमाणे कनिष्ठ देवतांचीही उपासना आहे. सूर्य, चंद्र, अग्नी, पवन, वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत. मानवाच्या जीवनात तसेच प्राणीमात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांचा महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय संस्कृती सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते. त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्योपासनाही करायची असते. महत्त्व: सर्व संख्यांमध्ये 7 या अंकाचे महत्त्व विशेष आहे. 7 या आकड्यात त्रिगुणांचे समतोल प्रमाणात असल्याबरोबरच सत्वगुणांच्या वृद्धीसाठी आवश्यक चैतन्य, आनंद इत्यादी सूक्ष्म लहरी ग्रहण करण्याची विशेष क्षमता असते. सप्तमी या दिवशी शक्ती आणि चैतन्य याचा सुरेख संगम झालेला असतो. या दिवशी विशिष्ट देवतेचे तत्व आणि शक्ती, आनंद आणि शांती याच्या लहरी 20% जास्त प्रमाणात कार्यरत असतात. रथसप्तमीच्या दिवशी निर्गुण सूर्याच्या अतिसूक्ष्म सूर्यतत्वाच्या लहरी इतर दिवसांच्या तुलनेत 30% जास्त प्रमाणात कार्यरत असतात. आता आपण बघूयात रथसप्तमीचे महत्त्व. रथसप्तमीचा दिवस म्हणजेच तेजोपासनेचा दिवस. शरीरबळ, मनोबल आणि आत्मबल वाढणारे सूर्यनमस्कार. रथसप्तमी या सणांमध्ये सूर्यदेवाची पूजा सांगितली आहे. आरोग्य भास्करात इच्छेत म्हणजे सूर्याकडून आरोग्याची कामना करावी असे शास्त्रवचन आहे. सूर्याचे तेज आपल्या अंगी यावे म्हणून सूर्योपासना. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले साष्टांग सूर्यनमस्कार जर नियमितपणे मुलांनी घातले तर काय बिशाद आहे कुंडांची आक्रमण करण्याची. शरीरबळ आणि मनोबळ वाढवण्याचे सामर्थ्य या सूर्यनमस्कारात आहे. जर हे समंत्र घातले गेले तर आत्मबळ सुद्धा वाढते. रथसप्तमी हा सूर्यदेवाचा जन्मदिन. माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला हा तो दिवस. भगवान श्री विष्णूंचे एक रूप म्हणजे श्री सूर्यनारायण होत. संपूर्ण विश्वाला आपल्या महातेजस्वी स्वरूपाने प्रकाशमय करणाऱ्या सूर्यदेवांमुळे पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे. सूर्याचे उत्तरायणात मार्गक्रमण होत असल्याचे सूचक असलेला रथसप्तमी हा सण. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे. उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे. उत्तरायणात सूर्य उत्तर दिशेकडे कललेला असतो. श्री सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात वळवत आहेत अशा स्थितीत रथसप्तमी दर्शवली जाते. रथसप्तमी हा सण शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस आल्याचा आणि दक्षिण भारतात हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो. तसेच वसंत ऋतू समीप आल्याचाही हा सूचक असतो. हिंदू धर्मातील सूर्योपासनेचे महत्त्व. सूर्योपासनेला हिंदू धर्मात पुष्कळ महत्त्व आहे. सूर्याला प्रतिदिन पहाटे अर्घ्य दिल्याने अंधकार नष्ट करून जग प्रकाशमय करण्यासाठीचे बळ सूर्याला प्राप्त होते. उपासनेमुळे मूर्ती जागृत होते तसे हे आहे. सूर्यनमस्कारामुळे शरीरातील अनष्ट शक्तींची स्थाने नष्ट होण्यास पुष्कळ सहाय्य मिळते. ज्योतिषशास्त्रादृष्टे रवीचे म्हणजे सूर्याचे महत्त्व. ज्योतिषशास्त्रादृष्टे रवी म्हणजे सूर्य हा आत्माकारक आहे.
मानवी शरीरातील प्राण, आत्मिक बळ आणि चैतन्य शक्ती यांचा बोध रवीवरूनच होतो, असा त्याचा अर्थ आहे. व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील रवी जितका बलवान, तितकी त्या व्यक्तीची जीवनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते. राजा, प्रमुख, सत्ता, अधिकार, कठोरता, तत्वनिष्ठता, कर्तृत्व, सन्मान, कीर्ती, आरोग्य, वैदिकशास्त्र इत्यादींचा कारक रवी आहे. सूर्यदेवांच्या रथाला असणारा सप्त अश्व सप्ताहातील 7 वार दर्शवतात. रथाला असणारी 12 चाके 12 राशी दर्शवतात. रथसप्तमीला करावयाचा सूर्यदेवांचा पूजाविधी. रथसप्तमीला व्यक्तीने अरुणोदयाकाळी स्नान करावे. सूर्यदेवांची 12 नावे घेऊन न्यूनतम 12 सूर्यनमस्कार घालावेत. पाटावर रथात बसलेला सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी. त्याला तांबडी फुले वाहावीत. सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्रम, सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यापैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे. रथसप्तमीच्या दिवशी कुठलेही व्यसन करू नये. रथसप्तमीला दुसऱ्या दिवसापासून प्रतिदिन सूर्याला प्रार्थना करावी आणि सूर्यनमस्कार घालावेत. त्यामुळे उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. रथसप्तमीबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. रथसप्तमीची प्रत्यक्ष पूजा मांडणी कशी करायची याचाही व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि मी पुन्हा एकदा सविस्तर व्हिडिओ अपलोड करेल. तुम्हाला जर मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हाय बटन दाबायलाही विसरू नका. धन्यवाद.